नमस्कार छात्रों। तो आज हम 10वीं कक्षा का 9वां पाठ जो है रीढ़ की हड्डी जगदीश चंद्र माथुर जी का पाठ हम देखने वाले हैं। रीढ़ की हड्डी इस कहानी के माध्यम से जगदीश चंद्र माथुर जी ने हमें स्त्री शिक्षा का महत्व इस पाठ से उन्होंने बताया है और समाज में दहेज लेने की जो प्रथा होती है, स्त्री को अनन्य साधारण महत्व नहीं दिया जाता, नारी को सम्मान नहीं दिया जाता, इसके बारे में भी इस कहानी के माध्यम से जगदीश चंद्र माथुर जी ने हमें बताया है। तो रीढ़ की हड्डी यानी इस कहानी से हमें कुछ पात्र एकांकी स्वरूप में उन्होंने हमें दिए हैं। तो उसमें प्रमुख 5 पात्र हैं। एक घर में राम स्वरूप नाम का एक आदमी है, उनकी पत्नी प्रेमा है और उन दोनों की लड़की उमा है। और दूसरे घर में गोपाल प्रसाद एक आदमी है और उनका बेटा शंकर है। और छठा पात्र जो है रतन है, वो है राम स्वरूप का नौकर है। तो इस प्रकार 6 पात्र के माध्यम से इस कहानी को जगदीश चंद्र माथुर जी ने हमें एक अच्छे ढंग से हमारे सामने प्रस्तुत किया है। तो क्या है, इस कहानी के माध्यम से हमें स्त्री शिक्षा का महत्व, स्त्रियों को अनन्य साधारण महत्व देना चाहिए, इसके बारे में इस कहानी से हमें लेखक ने बताया है। तो पहले हम क्या करेंगे, जगदीश चंद्र माथुर जी का परिचय, उनका जन्म के बारे में, उनकी कृतियों के बारे में देखेंगे। तो उनका जन्म 1917 में बुलंदशहर मध्य प्रदेश में हुआ है। मृत्यु हुआ है 1978 में। परिचय देखिए, जगदीश चंद्र माथुर जी एक वरिष्ठ साहित्यकार और संस्कृति पुरुष थे। आपने आकाशवाणी में काम करते हुए हिंदी को लोकप्रिय बनाने में महत्वपूर्ण योगदान दिया। आप प्रसिद्ध नाटककार के रूप में प्रतिष्ठित है। तो इस प्रकार लेखक का परिचय हो गया। उनकी प्रमुख कृतियां हैं कोणार्क, पहला राजा, भोर का तारा, शारदिया आदि उनकी प्रमुख कृतियां हैं। तो देखिए, इस गद्य संबंधी उन्होंने क्या बताया है। प्रस्तुत एकांकी में जगदीश चंद्र माथुर ने स्त्री शिक्षा के महत्व को दिखाया है। समाज में दकीयानुसी विचारों पर प्रहार करते हुए लेखक ने नारी सम्मान को महत्व प्रदान किया है। तर काय केले, प्रस्तुत कहाणीमध्ये जगदीश चंद्र माथुरजींनी स्त्री शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि समाजामध्ये स्त्रियांना जो मान दिला जात नाही, दकीयानुसी म्हणजे थोडक्यात की पुरुषांचे विचार श्रेष्ठ, स्त्रियांचे विचार कनिष्ठ, अशा पद्धतीची दकीयानुसी म्हणजे थोडक्यात समाजामध्ये असणारा हा जो विचार आहे, कुमकुवत विचार, या कुमकुवत विचारावरती त्यांनी प्रहार केलेला आहे किंवा त्याच्यावरती आवाज उठवलेला आहे लेखकाने। आणि त्यामुळे या पाठातून त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे अशा पद्धतीचं महत्त्व या पाठातून आपल्याला रीढ़ की हड्डी या कहाणीतून जगदीश चंद्र माथुरजींनी सांगितलेलं आहे। आता रीढ़ की हड्डी हे जे शीर्षक आहे,
ही म्हणजे थोडक्यात आपल्या पाठीचा काना. पाठीचा कणा बघा, कुठल्याही व्यक्तीचा पाठीचा कणा जर मजबूत असेल तर तो व्यक्ती सरळ उभा राहू शकतो, कष्ट करू शकतो, व्यायाम करू शकतो, काम करू शकतो, किंवा त्याचं शरीर हे मजबूत असतं, सुंदर असतं. परंतु ज्या व्यक्तीच्या पाठीचा कणा कमकुवत असतो, म्हणजे पाठ दुखणं, पाठ वाकलेली असणं किंवा पाठीचा आजार असणं, अशा ज्या व्यक्ती ज्या असतात त्या व्यक्तींचा जो समाजामध्ये वागणं असतं ते बरोबर नसतं. म्हणजे रीढ की हड्डी या कहाणीच्या माध्यमातून, पाठीचा कणा याच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला समाजामध्ये असणाऱ्या ज्या अनिष्ट चाली, रूढी, परंपरा आहेत, स्त्रियांना जे गौण स्थान द्यायचं आणि पुरुषांना श्रेष्ठ स्थान संबोधायचं, याविषयी या कहाणीमधून जगदीशचंद्र माथुरजींनी आपल्याला बरीचशी माहिती दिलेली आहे. तर बघा, आता या ठिकाणी जी पात्र आहेत, उमा ही एक सुशिक्षित युवती आहे. रामस्वरूप हे उमा के पिता, प्रेमा उमा की माँ, यानी कि एक ही घर की 3 पात्र है यहाँ. रामस्वरूप प्रेमा उनकी बेटी है उमा. वह सुशिक्षित है, म्हणजे ती शिकलेली आहे. त्यानंतर शंकर नाम का एक युवक है आणि गोपाल प्रसाद शंकर के पिता आहे. हे थोडक्यात दुसऱ्या कुटुंबातला गोपाल प्रसाद आहे आणि त्याचा मुलगा शंकर आहे. आणि रतन नावाचे जे पात्र आहे ते रामस्वरूपाचा तो नौकर आहे. तर पाहूया काय होतं, ही कहाणी कशी आहे ते आपण प्रत्यक्षात पाहू. एक कमरा, अंदर के दरवाजे से आते हुए जिन महाशय की पीठ नजर आ रही है वह अधेड़ उम्र के है. एक तख्त को पकड़े हुए कमरे में आते हैं. तख्त का दूसरा सिरा उनके नौकर ने पकड़ा रखा है. तो त्यात ही कहाणी सुरुवात करत असताना एका खोलीचं दर्शन दिलेलं आहे. म्हणजे एक खोली आहे, कमरा म्हणजे खोली, आणि आतल्या दरवाजामधून एक निम्म्या वयाचा व्यक्ती आतून बाहेर आलेला आहे. आणि त्याची पाठ फक्त दिसते आहे, पीठ नजर आ रही आहे. आणि त्यानं काय केलेलं आहे, एका तख्तला, म्हणजे बसायचा जो एक अशा पद्धतीचा आधार असतो, त्या आधाराचे एक टोक त्यानं पकडलेलं आहे आणि दुसरं टोक नोकरानं पकडलेलं आहे. म्हणजे त्याला थोडक्यात आजार आहे काहीतरी, त्याचं वय जास्त झालेलं आहे. आणि त्यामुळे त्याला नोकराच्या सहाय्यानं तो त्या खोलीत येऊन आलेला आहे. आता रामस्वरूप काय म्हणतो पाहता. अबे धीरे धीरे चल, अब तख्त को उधर मोड़ दे, उधर तख्त के रखे जाने की आवाज आती है. मग आता हा जो एका खोलीतून आलेला व्यक्ती आहे निम्म्या वयाचा, तो रामस्वरूप आहे. आणि त्याच्या नोकरानं त्याला पकडून त्या खोलीत आणलेला आहे. आणि त्यानं काय केलेलं आहे, जो बसायचा तख्त असतो, त्याला सोफा सेट म्हणतो आपण, तर त्याचं तोंड इकडं कर असं म्हणतोय. आणि त्यामुळं त्या सोफा सेटचा आवाज येतोय. तख्त के रखे जाने की आवाज आती है. रतन, बिछा दे साहब. रामस्वरूप, जरा तेज आवाज में. और क्या करेगा, परमात्मा के यहाँ अक्ल बट रही थी तो तू देर से पहुंचा था क्या. बिछा दो साहब, और यह पसीना किस लिए बहाया है. थोडक्यात या ठिकाणी रतन आणि रामस्वरूप नावाच्या 2 व्यक्तीमधला ही चर्चा आहे. रतन हा त्यांचा नोकर आहे आणि रामस्वरूप हे त्याचे मालक आहेत. आणि हा मालक आपल्या नोकराकडून काम करून घेतोय आणि त्याला थोडंसं टोचून बोलतोय. आणि त्यामुळंच या ठिकाणी आपल्याला अशी कामं करावं लागतं असं म्हणतोय. आता रतन काहीच बोलत नाही, त्यामुळं रतन तख्त बिछाता है ही आणि हसतोय तो. पुढे पाहता रामस्वरूप काय म्हणतोय. दरी उठाते हुए और बीबी जी के कमरे से ये हारमोनियम उठा ला और सितार भी जल्दी आ. रतन जाता है, पति पत्नी तख्त पर दरी बिछाते हैं.
आता हा रामस्वरूप त्या रतनला दुसरं पुढचं काम सांगतोय. तू काय कर, या ठिकाणी रामस्वरूपची जी बायको आहे त्याच्या खोलीत जा म्हणतोय तू तिथं. आणि तिथून काय कर, तू हार्मोनियम आणि सितार म्हणजे जी वाद्य आहेत वाजवायची ती घेऊन ये म्हणतोय. हार्मोनियम नावाचे एक वाद्य आहे आणि सितार नावाचे एक वाद्य असतं, ते घेऊन ये म्हणतोय. आता या ठिकाणी त्यांची मुलगी जी आहे प्रेमा, नाही प्रेमा ही काय आहे, रामस्वरूपची पत्नी आहे. ती प्रेमा काय म्हणते पहा, लेकिन वह तुम्हारी लाडली बेटी उमा तो मुंह फुलाए पडी है. म्हणजे थोडक्यात प्रेमा ही आपल्या नवऱ्याला म्हणते की तुमची मुलगी जी आहे उमा, तर ती घरातच बसलेली आहे, तिनं रुसून बसलेली असे म्हणते ती. मुंह फुलाए पडी है. मुंह फुलाए म्हणजे रुसून बसणे. आता रामस्वरूप काय म्हणतोय, क्या हुआ प्रेमा, तुम्ही ने तो कहा था कि उसे ठीक ठाक करके नीचे लाना. रामस्वरूप, अरे हाँ देखो, उमा से कह देना कि जरा करीने से आए. ये लोग जरा ऐसे ही है, खुद पढ़े लिखे है, वकील है, सभा सोसाइटी में जाते हैं, मगर चाहते हैं कि लड़की ज़्यादा पढ़ी लिखी न हो. आता हा रामस्वरूप काय करतोय, आपल्या बायकोशी संवाद करत असताना तो म्हणतोय, हां माझ्या लक्षात आलं की आज काय करायचं आहे आपल्याला, आपल्या मुलीला पाहायला मुलगा आणि त्याचे वडील येणार आहेत. आणि त्या व्यक्तींना ते स्वतः शिकलेले आहेत, खूप वकील आहेत, मुलगा शिकतोय, परंतु त्यांना मुलगी जी पाहायची आहे त्यांना ती जास्त शिकलेली नको आहे. आणि त्यामुळं हा रामस्वरूप आपल्या पत्नीला सांगतोय की आपल्या मुलीला थोडंसं साध्याच पद्धतीने यायला सांग. म्हणजे तिचा पेहराव, कपडे जे आहेत हे अगदी 10वी 8वी 9वी शिकल्यासारख्या अशा पद्धती साध्या पद्धतीने यायला सांगतोय तो. प्रेमा, और लड़का, रामस्वरूप म्हणतात, बाप शेर है तो लड़का सवा शेर. BSc के बाद लखनऊ में ही तो पढ़ाता है, मेडिकल कॉलेज में. कहता है कि शादी का सवाल दूसरा है, पढ़ाई का दूसरा, क्या करूं, मजबुरी है. म्हणजे थोडक्यात प्रेमा नावाची जी रामस्वरूपची पत्नी आहे ती विचारते, मुलगा कसा आहे मग. तर मुलगा खूप शिकलेला आहे, तो BSc झालेला आहे. आणि BSc झाल्यानंतर तो लखनौमध्ये काय करतोय, मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतोय. म्हणजे तो टीचर आहे, थोडक्यात पढाता आहे. पढाता म्हणजे शिकवणे आणि पढना म्हणजे शिकणे, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि त्याला काय हवं आहे, तो म्हणतोय की मला जास्त मुलगी शिकलेली लग्न करायचं नाही, कमी शिकलेल्या मुलीचे लग्न करायचं असं तो म्हणतोय. पुढे पाहता काय होते, रतन म्हणजे हा जो नोकर आहे तो काय म्हणतोय, बाबूजी बाबूजी धीमी आवाज में. म्हणजे तो हळू आवाजात म्हणतोय बाबूजी बाबूजी. आता रामस्वरूप काय म्हणतोय, दरवाजे से बाहर झांक कर, अरे प्रेमा वे आ भी गए, तुम उमा को समझा देना, थोड़ा सा गा देगी मेहमानों से. हाँ आइए आइए, बाबू गोपाल प्रसाद बैठते हैं. हाँ मकान ढूंढने में कुछ तकलीफ तो नहीं हुई. आता थोडक्यात या ठिकाणी ही पाहणारी जी माणसं आहेत मुलीला पाहायला आलेली ते आलेले आहेत. कोण आहे त्यांचं नाव, गोपाल प्रसाद नाव आहे त्यांचं. आणि ते रामस्वरूपच्या घरी आलेले आहेत. आणि या ठिकाणी रामस्वरूप पहिल्यांदा त्यांना बोलतोय काय की तुम्हाला घर सहज सापडलं ना. आता गोपाल प्रसाद काय म्हणतात बा, खाकर कर नाही, टांगेवाला जानता था, रास्ता मिलता कैसे नहीं. म्हणजे टांगेवाल्याला माहीत होतं घर सगळं. आता रामस्वरूप म्हणतोय हाँ लड़के की तरफ मुखाबित होकर और कहिए शंकर बाबू, कितने दिनों की छुट्टियां है. आता रामस्वरूप हे पहिल्यांदा गोपाल प्रसाद म्हणजे मुलाच्या वडिलाला बोलले, आता मुलाला स्वतः बोलतायत ते की सुट्टी किती दिवस आहे. शंकर सांगतोय बा, जी कॉलेज की तो छुट्टियां नहीं है, वीकेंड में चला आया था. म्हणजे आमच्या कॉलेजला काही सुट्टी नाही, परंतु वीकेंड म्हणजे आठवड्याचा शेवटचा दिवस जो असतो रविवार वगैरे,
रविवारची सुट्टी असते आणि त्यामुळे मी एकाच दिवसासाठी आलेलो आहे। रामस्वरूप, तो आपके कोर्स खत्म होने में तो अब साल भर रहा होगा। शंकर, जी यही कई साल 2 साल। म्हणजे माझा कोर्स हा पूर्ण व्हायला अजून वर्षभर तर राहिले असतील। तर या ठिकाणी तो म्हणतोय ठीक आहे, की माझ्या अजून 1 वर्ष किंवा 2 वर्ष राहिलेत। रामस्वरूप, 7-2 साल। शंकर, हाँ हाँ, जे एकाच साल का मार्जिन रखता हो। म्हणजे थोडक्यात एखादं वर्ष मी जास्तच वाढवून सांगतो। म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की या ठिकाणी शंकर नावाचा जो मुलगा आहे तो BSc नंतर या ठिकाणी तो कुठं शिकवायला आहे, तो लखनौमध्ये तो मेडिकल कॉलेजमध्ये तो शिकतोय। म्हणजे थोडक्यात तो डॉक्टर व्हायचा आहे, त्याला मेडिकल कॉलेजमधून त्याला डॉक्टर व्हायचं आहे। पडता आहे असं म्हटलं बा। पढाता म्हणजे शिकवणे आणि पडता म्हणजे शिकणे, हे लक्षात ठेवा। म्हणजे थोडक्यात अजून त्याला 1-2 वर्ष त्याची राहिलेली आहेत। वास्तविक पाहता एकच राहिले, परंतु तो जास्त एक सांगतोय। तर याच्या पाठीमागचं कारण काय असू शकतं, तर थोडक्यात या शंकर नावाचा मुलगा जो मेडिकलला पडतोय, डॉक्टर व्हायचा त्याला, त्याचे पाठीमागचे विषय जास्त राहिले असतील असं या ठिकाणी दिसून येते बघा। आणि त्यामुळे तो म्हणतोय की मी एखाद्या दुसऱ्या वर्षाचं मार्जिन राखत असतो। म्हणजे त्याचा विषय पाठीमाग राहिलेला आहे बघा। गोपाल प्रसाद, म्हणजे शंकरचे वडील काय म्हणतात बा, आपने आवाज और तरीका बदलते हुए, अच्छा तो साहब फिर बिजनेस की बातचीत हो जाए। म्हणजे त्या शंकरचे वडील आहेत, हे मुलाच्या शिक्षणाचं बोलत असताना मध्येच बोलतात आणि सांगतात की ठीक आहे, शिक्षणाचं राहू द्या मागात, आपण तुमच्या बिझनेसबद्दल आपण बोलूया। आता रामस्वरूप चौककर, बिजनेस समझकर, ओहो अच्छा अच्छा, लेकिन जरा नाश्ता तो कर लीजिए। थोडक्यात व्यवसायाचं विचारण्याऐवजी ते म्हणतात की आपण नाश्ताच करूया असं म्हणतात बघा। गोपाल प्रसाद, यह सब आप क्या तकल्लुफ करते हैं, म्हणजे तुम्ही कशाला हा त्रास घेतला नाश्ता वगैरे। रामस्वरूप, हाँ हाँ हाँ, तकल्लुफ किस बात का, यह तो मेरी बड़ी तकदीर है कि आप मेरे यहाँ तशरीफ लाए, अंदर जाते हैं। म्हणजे मी तुमचा नाश्ता पाणी जे करतोय ते काही त्रास नाही मला, तुम्ही माझ्या घरी आला हेच फार मी नशीबवान समजतो। आणि तो रामस्वरूप आतमध्ये जातोय नाश्ता आणायला। गोपाल प्रसाद, अपने लड़के से, क्यों क्या हुआ, कुछ नहीं। झांक कर, क्यों बैठते हो, ब्याह तय करने हो, झुक कर क्यों बैठते हो, ब्याह तय करने आए हो, कमर सीधी करके बैठो। तुम्हारे दोस्त ठीक कहते हैं कि शंकर की बैकबोन। इतने में बाबू रामस्वरूप चाय की ट्रे लाकर मेज पर रख देते हैं। म्हणजे थोडक्यात हे जे रामस्वरूप आतून नाश्ता आणायला जातात तेवढ्यात मुलगा आणि वडिलाची थोडी चर्चा होते आणि तो त्याचे वडील त्याला म्हणतात, तू ताट बस की जरा, असा मुलगी पाहायला आलाय, तुला मुलं जी म्हणतायत तुझ्या पाठीचा म्हणजे वाकलेला आहे तो पाठीत, हे बरोबरच आहे। आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं गोपाल प्रसाद त्याला म्हणतात बा, आता तेवढ्यात येत आहेत। आखिर आप माने नहीं। रामस्वरूप, चाय प्याले में डालते हुए, हाँ हाँ हाँ, आपको विलायती चाय पसंद है या हिंदुस्तानी। गोपाल प्रसाद, नहीं नहीं साहब, मुझे आधा दूध और आधी चाय दीजिए और जरा चीनी भी ज़्यादा डालिएगा। शंकर खाकरकर, सुना है सरकार अब ज़्यादा चीनी लेने वाले पर टॅक्स लगाएगी। मी थोडक्यात या ठिकाणी त्यांचा चहापान सुरू आहे। आणि हा चहापान घेत घेत हे 2 जे बाप लेक आलेले आहेत त्या मुलीला पाहायला, नंतर त्या मुलीला ते पाहणार आहेत। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या पाठामधून आपल्याला जगदीशचंद्र माथुर यांनी समाजामध्ये मुलीला पाहायला गेल्यानंतर कशा पद्धतीचं वातावरण असतं आणि मुलीच्या आईवडिलांना कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागतं त्रासाला, तर या गोष्टीचा परिचय या कहाणीमधून त्यांनी करून दिलेला आहे। तर अशा पद्धतीनं एवढीच कहाणी आपण या ठिकाणी पाहूया। राहिलेली बाकीची कहाणी म्हणजे कोणती, की ते मुलगा आणि त्याचे वडील त्या मुलीला पाहतात, तिला प्रश्न काय विचारतात आणि ती अशिक्षित आहे असं दाखवलेलं आहे थोडक्यात त्याच्या वडिलांना त्या मुलीच्या, परंतु ती वास्तविक पाहता काय ती शिकलेली असते। आणि हे खरं उघड होतं
आणि शेवटी काय होतं की त्या दोघांमध्ये किंवा त्या दोन कुटुंबांमध्ये थोडासा तंटा होतो, भांडण होतं. मुलीला पाहायचं ते सोडून जातात निघून आणि त्या ठिकाणी मुलाचं जे वास्तव असतं, मुलगा जो खोटारडा असतो, त्याचं जे मूळ रूप असतं हे ती मुलगी समोर आणते. म्हणजे अशा पद्धतीची कहाणी. म्हणजे समाजामध्ये स्त्रियांना कसं नीच लेखलं जातं, हीन लेखलं जातं, कमी लेखलं जातं, याविषयी आपल्याला जगदीशचंद्र माथुर यांनी दोन कुटुंबाच्या माध्यमातून म्हणजे मुलीला पाहायला येण्याच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. म्हणजे तो मुलगा कसा आहे, त्याचे वडील कसे आहेत किंवा मुलगी कशी आहे, मुलीचे आई वडील कसे आहेत, याविषयी या कहाणीमधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची माहिती दिलेली आहे. तर आपण ही निम्मी कहाणी या ठिकाणी पाहिलेली आहे. ही राहिलेली कहाणी जी आहे ती आपण नंतरच्या तासाला पाहूया. तोपर्यंत आपण इथं थांबूया. धन्यवाद.